गणेश पाण्यात तोंड धुण्यासाठी उतरला असता अचानक तोल जाऊन बुडू लागला। त्याला वाचवण्यासाठी गाडीचा चालक प्रतीक यानं उडी घेतली। त्याच वेळी काळानं गाला घातला आणि दोघांनाही आपल्या सोबत घेऊन गेला। संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर काळंबावाडी धरण पायथ्याला दूधगंगा नदीत काल निपाणीचे 2 युवक वाहून गेले। गणेश चंद्रकांत कदम वय 18 व प्रतीक संजय पाटील वय 22, दोघेही राहणार निपाणी अशी त्यांची नावं आहेत। महिन्याभरापूर्वी याच परिसरात एक युवक बुडाला होता। ही घटना ताजी असतानाच आज त्याच ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली। याबाबतची माहिती अशी आहे की निपाणीतील 13 युवक एका खासगी गाडीतून वर्षा पर्यटनासाठी या परिसरात आले होते। सकाळी काळंबावाडी धरण पाहून पायथ्याला नदीमध्ये असलेल्या पिकनिक पॉइंट जवळ आले। इथे गणेश पाण्यात तोंड धुण्यासाठी उतरला असता अचानक तोल जाऊन बुडू लागला। त्याला वाचवण्यासाठी गाडीचा चालक प्रतीक यानं उडी घेतली, मात्र दोघांनाही बाहेर पडता आलं नाही। पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते खोलात गेले। गणेशला पोहता येत नव्हतं। या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण ते सापडले नाहीत। यानंतर राधानगरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक खंडू गायकवाड, भैरवनाथ पाटील घटनास्थळी आले। बचाव कार्यातील जयसिंग किरुळस्कर, धोंडीराम राणे यांच्या प्रयत्नातून नदीपात्रात शोध मोहीम राबवण्यात आली। पावसामुळे आणि वाहत्या नदीमुळे शोध कार्यात अडथळा निर्माण होत होता। अद्याप दोघंही बेपत्ता आहेत। घटनास्थळावर दोघांचेही कुटुंबीय आलेले आहेत। गणेश नुकताच 12वी उत्तीर्ण झाला होता। दोघांच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता। गणेश आम्ही कुणाकडे बघायचं असं म्हणत त्याच्या आईनं फोडलेला टाहो अनेकांच्या डोळ्यात पाणी आणून गेला।